बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आम्ही त्या संदर्भातलं खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं, कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकत नसतो एखादा डिपार्टमेंट। तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया डायरेक्ट डीबीटी योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात ह्या सगळ्यामध्येच ई-केवायसीचं धोरण हे घेतलं जात असतं। पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात। त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली। आजही ई-केवायसी प्रक्रिया करत असते, पण साधारणपणे 1.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झालेली आहे। म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई-केवायसी करण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची आहे की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते। आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे। एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो। तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत। मग त्याच्यामध्ये त्यांना 1000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात। तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला। या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं। क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती। बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे। ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये। त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात। म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात। त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते। त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली। त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेले आहेत।
त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना KYC जे आपण सुरू केलं, याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती KYC प्रक्रिया, ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात, मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते. तर ती आम्ही सुरू केली आणि KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही आता काय म्हणताय KYC करतोय, KYC त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं. KYC आत्ता करायला लागला म्हणजे का, तर तुम्हाला योजना जड जायला लागली, तुम्हाला ही योजना कमी करायची आहे, तुम्हाला खर्च कमी करायचा आहे, त्यामुळे तुम्ही हुडकायला लागला की कुणी डुप्लिकेशन झाले, कुणी ज्यादा बेनिफिट घेतले आहेत, कसे करायला लागले. तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेल्या आहेत, हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का याचं उत्तर द्या. जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला, तो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला, त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या. आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं. त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं. नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते, म्हणजे 2.43 होते. म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं, खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं, कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट. तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला, त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी KYCची प्रक्रिया आहे, साधारणपणे KYCची प्रक्रिया डायरेक्ट DBT योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात, ह्या सगळ्यामध्येच KYCचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता, कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही KYC प्रक्रिया करत असतात, पण साधारणपणे 2.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची KYC झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना KYC करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली, ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा, भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे, सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी, सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद. सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब बोला, 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की KYC करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात. या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. दादा, 2 शेवटचा प्रश्न आहे. एक मी केसेस करणार का, आणि 1,500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे, 2,100 रुपये करणार, तर ते 2,100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1,500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं.
आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का, दुसरा प्रश्न. आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात. म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली, ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही, उत्तर द्या ना, देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लेरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते. आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे, यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची, कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा KYCचा मुद्दा आहे. तो बहुतांशी बहिणींची जी KYC आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे आणि काही बहिणी यामध्ये अपात्र ठरल्या, तर काही बहिणींनी चुकीचे जे ऑप्शन आहे ते निवडले आहे. त्यासंबंधी देखील यामध्ये चर्चा करण्यात आली. सोबतच लाडक्या बहिणींचा जो निधी आहे, काही कारणाने बहिणींचे जे पैसे पडू शकले नव्हते, निधीची कमतरता भासली होती, तर यासाठी वाढीव रकमेची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ताही मिळालेला नाही आहे त्या बहिणींना याची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच जून महिन्याचा हप्ता उद्यापासून म्हणजेच वटपौर्णिमेच्या सणापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरण करण्याची सुरुवात होत आहे. आणि याबद्दलची अपडेट संपूर्ण या व्हिडिओमध्ये आहेत. जे तुमचे प्रश्न असतील तर सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा.